युवराज, तू तू इथे काय करतोयस? तो नाही काही बोलणार, त्याला आम्ही घेऊन आलो होतो. तो इथं यायलाही तयार नव्हता. तो म्हणाला मला आधी तिच्या सुखात यायचंच नाहीये. ती कदाचित मला ओळख सुद्धा दाखवणार नाही म्हणाला. काय थट्टा सुरू आहे? थट्टा थट्टा तू केलीस माझ्या मुलाबरोबर, त्याला स्वतःच्या प्रेमात पाडून. हे बघा, तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाहीये. मॉम, डॅड, एक मिनिट आपण जरा बाहेर जाऊन बोलू. नाही नाही, जे काय बोलायचंय ना ते इथेच बोलायचं. सगळ्यांसमोर आज सगळं होऊनच जाऊ दे. काय कळू दे? काही नाहीच आहे. तुम्ही उगाच मनाला वाटेल ते बोलताय. आम्ही खरं तेच बोलतोय. आमच्या मुलाला न्याय हवाय. अहो, त्याच्यावर अन्याय झालाय. त्याने का सहन करायचं हे सगळं? मग ज्याच्यावर अन्याय झालाय असं तुम्ही म्हणताय ना, त्याला बोलू दे ना. तो काहीच बोलत नाहीये. युवराज, तो नाही बोलणार म्हणजे तो मनाविरुद्ध आलाय ना इथे म्हणून. पण आम्ही जे बोलतोय ना ते आणि तेच खरं आहे. खोटं आहे. यांचं काही ऐकू नका. मी याला कुठलंही वचन दिलं नाही. हे बघा मिस्टर, तुम्ही जे कोणी असाल ते, तसं असतं ना तर आधी तिने मला सांगितलं असतं. आणि तुमच्या मुलाचा उल्लेख माझ्या समोर केल्याचं मला आठवत नाही. इज दॅट क्लिअर? हो, कारण तिनं तुमच्यापर्यंत काही पोहोचूच दिलं नाही ना. तिच्या आईला माहिती आहे सगळं. त्यांना विचारा. हे बघा, तुम्ही निघा इथून. माझ्या मुलीच्या आनंदाआड यायचा तुम्हाला काहीच अधिकार नाहीये. तुम्ही जसा तुमच्या मुलीचा विचार करताय ना, तसा आम्ही सुद्धा आमच्या मुलाचा विचार करतोय. आणि एवढंच जर वाटतंय तर सांगा ना खरं काय ते, म्हणजे गोष्टी वाढणारच नाहीत. हे बघा, मला आता काहीही सांगणं गरजेचं वाटत नाहीये. तुम्ही निघा. या विषयावर मला आता काही बोलायचंच नाहीये. मॉम, अगं तू आत्ता नाही सांगणार आहेस तर मग कधी सांगणार आहेस? हे सगळे संशयाने बघतायत माझ्याकडे. उगाच गैरसमज व्हायला नको. युवराज, अरे तू तरी सांग. सांगितलं ना तो बोलणार नाही म्हणून. का? तुम्हाला कळतंय का? तुमच्यामुळे इथे असलेल्या सगळ्यांना त्रास होतोय. तात्या देशमुख, मला माहितीये तुम्ही या गावातली एक खूप मोठी आणि आदर असलेली व्यक्ती आहात. तुम्हाला वाटेल की आपल्या घरात हे काय घडतंय. पण तुम्हाला एक सांगतो, साखरपुडा झाल्यावर जर तुम्हाला हे कळलं असतं ना तर तुम्हाला खूप पश्चाताप झाला असता. अर्थात तुमचंही बरोबर आहे म्हणा. तुम्ही तरी आमच्यावर का विश्वास ठेवायचा ना, कारण उद्या कुणीही येऊन तुम्हाला काहीही सांगेल. खरंच काहीही सांगताय तुम्ही. तुम्ही प्लीज इथून जा. अच्छा, मी काहीही बोलतोय? पण हे फोटो तर काहीही बोलणार नाहीत ना. तात्या, हे फोटो बघा एकदा. लाज नाही वाटत तुला युवराज? एकदा योगायोगाने गणपतीच्या मंदिराजवळ भेटलो होतो तेव्हा काढलेला फोटो आहे हा. अच्छा,
योगायोगानं भेटल्यावर कुणी फोटो काढतं का? अहो तुमचाच मुलगा म्हणाला होता खूप दिवसांनी भेटलोय, एक फोटो काढूया. खूप दिवसांनी भेटलात की रोजच भेटत होतात, हो ग? बास आता, बास झालं. तुम्ही कुठलेही फोटो दाखवून कुठलेही अर्थ जोडताय त्याला, आणि तेही माझ्या सासरच्या मंडळींसमोर. युवराज अरे तू तरी सांग सांग हे सगळं खोटं आहे म्हणून. हे बघा, मी शेवटचं सांगते, तुम्ही निघा इथून. माझ्या मुलीच्या एंगेजमेंटच्या दिवशी मुद्दाम तिच्या सासरच्यांसमोर यायचं म्हणजे? आम्ही आमच्या मुलासाठी आलोय. तुमच्या मुलीने फसवलंय त्याला. हा साखरपुडा होऊ शकत नाही. तुम्ही कोण हा साखरपुडा थांबवणार आहे? साखरपुडा होऊ नाही शकत. हे काय चाललंय आपल्या घरात? अहो काय झालं तुम्हाला? पाणी आणलंय. बाळा, बाळा ये. पाणी घ्या. ब्लड प्रेशर वाढले. तात्या हे सगळं खोटं आहे. हे इथे का आलेत, त्यांना कुणी पाठवलंय, हे असं का करतायत मला खरंच नाही माहित आहे. पण तात्या तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? थांब बघ, मला तुझ्याशी एकट्यात बोलायचं. थांब. तो मोबाईल दे इकडे. सेठ, सेठ असा अस्वस्थ का वाटतोयस? म्हणजे हे तुला सगळं खरं वाटतंय? मग काय? मग काय करू? या सगळ्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. आपलं रिलेशन चालू झाल्यापासून मला कॉम्प्लेक्स आहे की मी गावातला साधा मुलगा आहे. तुझं माझ्या आयुष्यात येणं, तुला मी आवडणं, हे सगळं माझ्या स्वप्नात घडल्यासारखं होतं ग. सतत मला भीती वाटायची की हिला मी काही कमी पडू देणार नाही ना. हिला मी असंच आवडत राहीन का? हिला तर कोणी स्मार्ट मुलगा मिळू शकतो. आणि आज काय झालं? काय झालं? तेच झालं ना. सेठ, सेठ अरे कोणी येईल, काहीही बोलेल आणि तू विश्वास ठेवशील त्याच्यावर? हा तोच मुलगा आहे जो आपल्याला टपरीवर दिसला होता त्या दिवशी आपण थांबलो होतो तेव्हा.
त्याच्याकडे असं का बघतेस? अरे त्याला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ओळखीचा आहे का? तू सतत त्याच्याकडे बघत होतीस आणि तू मला हेही बोललीस की तुझा आधी कोणतरी बॉयफ्रेंड होता आणि तेही मनापासून सांगत होतीस तू मला. पण माझा चेहरा बघितलास आणि मला म्हणालीस की मी मस्करी करते म्हणून. प्लीज खरं खरं काय ते सांग प्लीज. तो तुझा बॉयफ्रेंड आहे का? तुला आवडतो का? प्लीज खरं सांग. कारण ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालं आज. का आवडेल साधा गावातला मुलगा हिला? बास सेठ. बास झालं आता. तुझा या सगळ्यावर विश्वास बसलाय हे बघूनच अर्ध खचल्यासारखं झालंय मला. काही नको बोलूस आता. खूप हरल्यासारखं वाटतंय रे. आपल्या इतक्या दिवसांच्या नात्यात हा एवढा सुद्धा विश्वास नाही क्रिएट करू शकले का मी? एवढं वीक आहे आपलं नातं. कोणीही येतो वाटेल तर बोलतो आणि तू विश्वास ठेवतोस त्याच्यावर. मला वाटलं होतं तुझ्या होणाऱ्या बायकोला कोणीतरी काहीतरी बोलतंय हे बघून जाब विचारशील तू त्यांना सगळ्यांसमोर. पण नाही, तू मला इथे बोलावलंस आणि अविश्वास दाखवतोस तू माझ्यावर. कारण मला आहे कॉम्प्लेक्स. अरे पण तुझ्या कॉम्प्लेक्समुळे मी माणूस म्हणून कशी हे नाही ना ठरू शकत. त्या मुलाला सतत बघणं, ती मस्करी, त्याच्या वडिलांनी तो फोटो दाखवणं, हे काय कोण उगाच करेल का? अगं तुला कळतंय का या सगळ्याचा मला किती त्रास होतोय? ज्या दिवसाची मी इतके दिवस वाट बघत होतो त्याच दिवशी हे घडणं हे माझ्यासाठी किती वाईट आहे. आणि म्हणजे हे सगळं खरंय. तुला काय वाटतं की तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस? सीट का लपवेन मी काही तुझ्यापासून? अरे तो युवराज लहानपणापासूनचा मित्र आहे माझा. आम्ही एकत्र क्लासेसला जायचो, शाळेत जायचो, कॉलेजमध्ये पण फारसा संबंध नाही आलाय आमचा. कधी कधी भेटायचो फक्त रस्त्यावर वगैरे, ते पण ठरवून नाही. एकदा प्रपोज केलं त्याने मला, पण मी नकार दिला होता त्याला. का लपवलंस तू हे? अरे माझं नीट ऐकून तर घे. अगं एका मुलाने तुला प्रपोज केला आणि तू हे लपवून ठेवलंस. अरे पण मी नकार दिला होता त्याला. अगं पण का सांगितलं नाहीस? का लपवून ठेवलंस? सीट मी फोटो तर आहेत, म्हणजे हे बोलतायत ते अगदीच खोटं नसेल. पण एवढं सगळं घडतंय, ज्याच्यामुळे घडतंय तो का बोलत नाहीये? हे ते फोटोचं सोडा, पण जे काही खरं आहे ना ते आम्हाला याच्याकडून ऐकायचंय. हा, अरे बोल ना काहीतरी. तो नाही बोलणार आहे. अदिती, हे फोटो हे तुम्हा दोघांचेच आहेत ना? रत्नाक्का, तुम्हा सगळ्यांचा सुद्धा माझ्यावर विश्वास नाहीये. तू खरं बोलत असशील ग, पण ह्यांचं काय काय समजायचं आम्ही? एक मिनिट. मला माफ करा. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमध्ये बोलणं चुकीचं आहे, पण आदिती ताई माझी बहीण आहे. ती असं खोटं नाही वागणार कोणाशी. थँक्यू सखा दादा. मला माहित नाही हे तू का आणि कशासाठी करतोयस, पण युवराज प्लीज थांबव आता हे सगळं. सांग सगळ्यांना हे सगळं खोटं आहे. तो नाही बोलणार. असं कसं नाही बोलणार? त्याच्या एका खोटेपणामुळे माझं आयुष्य, माझी माणसं सगळं उद्ध्वस्त होत आहे.
प्लीज कोणीतरी सांगा ना याला. युवराज सांग ना खरं काय ते. तात्या तुम्ही तरी सांगा. डॅड तू तरी सांग. हा जर बोलला नाही तर. तो बोलणार नाहीये सांगितलं ना. मग काय करू मी? नको करू हा साखरपुडा. कोणीही येतं माझ्याविषयी काहीही बोलतं आणि माझ्या समोरच्या माणसाचा जर त्यावर विश्वास बसत असेल तर हे नातं वीक आहे. एकतर या नात्याला थोडा वेळ द्यायला हवा, नाहीतर काय नातं तोडायला हवं. आदिती साखरपुडा तोडायची भाषा करतेस तू. मोठ्या बाई मी असं नाही म्हणत आहे, पण सीट माझं ऐकून घ्यायलाही तयार नाहीये. अशा परिस्थितीत काय करू मी? म्हणून साखरपुडा तोडणार आहेस माझ्या मुलाबरोबर? अगं विश्वास कमी वाटला नात्यात तर तो विश्वास तू तयार नाही करणार. शेवटी संस्कार दाखवलेच ना, तोडायची भाषा करतेस. एक मिनिट. इथे संस्कार काढायची काय गरज आहे? हो काढणार, कारण काही झालं की नातं तोडायचं हे सगळं बघतच मोठी झालीये ती. आणि नातं तोडणं हे आमच्या संस्कारामध्ये बसत नाही. आणि लगेच साखरपुडा नको करूया हे बोलणं इतकं सोपं वाटतंय तुला? सॉरी मी चुकून काही बोलून गेले असेल तर, पण मी एवढंच म्हणतेय की अजून इतकाही विश्वास तयार झाला नसेल तर त्या नात्याला अजून वेळ द्यायला हवा. तो कशासाठी? तो विश्वास तयार होण्यासाठीच ना. आता अंगठी घालायच्या वेळेला आठवलं तुला हे सगळं? आदिती सून नाही मुलगी मानलं तुला मी. आणि आता हे मोठे बाई प्लीज प्लीज असं तोडून नका ना बोलू माझ्याशी. तुम्ही नाही आहात अशा. अगं मला माझ्या मुलाची काळजी वाटते. मोठी बाई तिच्यावर चिडू नको. असं कसं? माझा मुलगा म्हणजे काय खेळणं वाटलं का? अगं तू जरा शांत हो, आधीच खूप गोंधळ झालाय. हो मोठ्या बाई, नका त्रास करून घेऊ स्वतःला. असं कसं म्हणतेस ताई? अगं माझ्या एकुलत्या एक मुलाचा, माझ्या सिद्धूचा आज साखरपुडा आहे. हे सगळं काय घडतंय? तुमचा कोणाचाच विश्वास नाहीये माझ्यावर? तुम्हाला हे सगळं खरं वाटतंय का? अशी मुलगी आहे का मी? आदित्य डॅड बेटा शांत हो. हे बघा तुमच्यामुळे ना. तुमच्यामुळे माझी मुलगी इतकी हर्ट झालीये. तुम्ही संशय घेताय माझ्या मुलीवर? अरे तिचं किती प्रेम आहे सिद्धार्थवर, तुमच्या फॅमिलीवर. तुमच्यासाठी माझ्याशी भांडली आहे ती. तुम्हा सगळ्यांना इतकं जवळचं समजते आणि तुम्ही. आणि हे तू खरं सांग काय ते? तू जोपर्यंत बोलत नाहीस तोपर्यंत काहीच उलगडणार नाहीये. ए बाबा, अरे सांगून टाक ना काय ते. बोल काहीतरी. थांबा सगळे. सुनबाई, हे जे कोण आहेत ते जे काय सांगतायत हे खरं आहे? तात्या मी याला ओळखत नाही असं नाहीये. युवराज माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, पण खूप वर्ष झाली आम्ही एकमेकांशी बोललो सुद्धा नाही. आता काही बोलत नाहीये, पण याचे आई बाबा जे काही सांगतात ते सगळं खोटं आहे. युवराजने काही वर्षांपूर्वी मला प्रपोज केलं होतं.